ऑक्टोबर 1871, अमेरिकेतील शिकागो शहर. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच शहराच्या एका थक्क करणाऱ्या प्रवासावर बोलणार आहोत. हो, आणि हा प्रवास म्हणजे अक्षरशः राखेतून उभं राहून आकाशाला गवसणी घालण्याचा प्रवास आहे. अगदी बरोबर. त्या वर्षीचा उन्हाळा अतिशय कोरडा होता. संपूर्ण शहर जणू लाकडापासून बनलेलं होतं. म्हणजे लाकडी घरे, रस्ते, पदपथ, अगदी इमारतींचे सांगाडेही लाकडाचेच. आणि म्हणूनच 8 ऑक्टोबरच्या रात्री पडलेली एक छोटीशी ठिणगी सुद्धा महाभयंकर ठरली. हो ना. वाऱ्याच्या वेगासोबत ही आग इतकी पसरली की अवघ्या काही तासांतच शहराचा तब्बल 3 चौरस मैलांचा भाग पूर्णपणे बेचिराग झाला. 300हून अधिक लोकांनी जीव गमावला. बापरे. आणि 1 लाखापेक्षा जास्त लोक एका रात्रीत बेघर झाले होते. तो विनाशाचा अतिशय भयानक प्रसंग होता. नक्कीच. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज जेव्हा आपण त्याच शिकागो शहराकडे पाहतो तेव्हा तिथे लाकडाचे अवशेष नाहीत. तिथे दिसतात त्या ढगांना भिडणाऱ्या काच आणि पोलादाच्या भव्य इमारती. हो, आणि म्हणूनच शिकागोला बर्थ प्लेस ऑफ द स्कायस्क्रेपर म्हणजेच गगनचुंबी इमारतींचे जन्मस्थान म्हटलं जातं. बरोबर. एका जळून खाक झालेल्या शहराने स्वतःला असं कसं प्रस्थापित केलं, हेच आज आपण या स्कायलाईन ऑफ इनोव्हेशन्सच्या माहिती स्रोतावर आधारित चर्चेत समजून घेणार आहोत. तिथल्या प्रसिद्ध आर्किटेक्चरल टूर्स आपल्याला वास्तुकलेचा कोणता अद्वितीय इतिहास उलगडून दाखवतात याचा आपण वेध घेणार आहोत. खरं तर हा इतिहास समजून घेताना मला नेहमी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. 1871ची ती आग एक मोठी शोकांतिका असली तरी वास्तुकला आणि इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून ती एक अभूतपूर्व संधी ठरली. संधी म्हणजे शहराचं नुकसान झालं होतं, मग संधी कशी? कारण आग विझल्यानंतर शहराच्या मध्यभागी एक अवाढव्य मोकळी जागा निर्माण झाली होती. एक क्लीन स्लेट मिळाली होती त्यांना. शहर पुन्हा उभं करायचं होतं, पण जुन्या चुका न करता. अच्छा, म्हणजे लाकडाचा वापर टाळायचा होता तर? अगदी बरोबर. लाकूड कमी वापरायचं होतं आणि वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी इमारतींची उंची वाढवणं गरजेचं होतं. आणि इथूनच खऱ्या अर्थाने एका नव्या क्रांतीला सुरुवात झाली. पण एक मिनिट, मला इथे एक मूलभूत प्रश्न पडतोय. जर त्यांना उंच इमारती बांधायच्याच होत्या तर त्यांनी पूर्वीसारख्या विटा आणि दगडांच्या इमारती का न बांधल्या? म्हणजे युरोपमध्ये शेकडो वर्षांपासून दगडांच्या उंच वास्तू होत्याच ना, मग नव्याने काहीतरी शोधण्याची गरज काय होती? अतिशय रास्त प्रश्न आहे हा. याचं मुख्य कारण दडले ते विटा आणि दगडांच्या भौतिक गुणधर्मांमध्ये आणि शिकागोच्या भौगोलिक स्थितीत. अच्छा, म्हणजे नेमकं काय? हे बघा, जेव्हा तुम्ही विटा किंवा दगडांची इमारत बांधा तेव्हा ती लोड बेअरिंग पद्धतीची असते. म्हणजे सर्वात वरच्या मजल्याचं वजन त्याच्या खालच्या मजल्यावर, त्याचे वजन त्याच्या खाली. असं करत संपूर्ण इमारतीचं वजन सर्वात खालच्या मजल्यावरील भिंतींवर येतं. 16 मजली इमारत बांधायची असेल तर तळाच्या भिंती अक्षरशः 6 फूट जाड ठेवाव्या लागतात. अरे बापरे, 6 फूट जाड? हो. म्हणजे मग तळमजल्यावर आतमध्ये जागाच उरणार नाही आणि खिडक्यांसाठीही वाव नसेल? हो ना. तळमजला एखाद्या अंधाऱ्या गुहेसारखा होईल. आणि याहूनही मोठी अडचण होती ती शिकागोच्या मातीची. मातीची? शिकागोच्या मातीत काय वेगळंपण होतं? शिकागो हे मुळात एका दलदलीच्या जागेवर वसलेलं शहर आहे. तिथली माती अतिशय मऊ आहे. अच्छा, म्हणजे फाउंडेशनचा प्रश्न आला. हो. जर तुम्ही विटा आणि दगडांची प्रचंड जड इमारत तिथे उभी केली तर ती मऊ मातीत खचण्याची शक्यता खूप जास्त होती. बरोबर. त्यामुळे इंजिनियर्सना असा एक पर्याय हवा होता जो वजनाने हलका असेल पण तरीही प्रचंड भार पेलू शकेल. आणि तिथेच स्टील फ्रेम कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा जन्म झाला. अरे वा. म्हणजे 1885 मध्ये बांधण्यात आलेल्या होम इन्शुरन्स बिल्डिंगच्या निर्मितीत हेच तंत्रज्ञान वापरलं गेलं ना. हो, जिला जगातील पहिली गगनचुंबी इमारत मानतो. पण हे तंत्रज्ञान नक्की कसं काम करतं? म्हणजे विटांच्या जागी फक्त स्टीलचे खांब उभे केले की काम झालं का? नाही, हे पूर्णपणे वेगळी संकल्पना होती. एखाद्या पक्ष्याच्या पिंजऱ्याची किंवा आपल्या मानवी सांगाड्याची कल्पना करा. मानवी शरीराचा संपूर्ण भार आपला हाडांचा सांगाडा पेलतो, आपली त्वचा नाही. अगदी त्याचप्रमाणे इंजिनियर्सनी लोखंड आणि स्टीलचा एक मजबूत सांगाडा तयार केला. ओहो, म्हणजे इमारतीचा संपूर्ण भार या स्टीलच्या सांगाड्यावर होता तर? अगदी बरोबर. त्यामुळे बाहेरील भिंतींना आता इमारतीचे वजन पेलण्याची गरज उरली नाही. त्या भिंती फक्त ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी लावलेल्या एका पडद्यासारख्या बनल्या. कमाल आहे.
आता मला समजलं, भिंतींवर वजनाचा कोणताही ताण नसल्यामुळे त्या विटांच्या ऐवजी संपूर्णपणे काचेच्याही असू शकतात. हो, आणि म्हणूनच शिकागो स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या इमारतींमध्ये आपल्याला जमिनीपासून छतापर्यंतच्या प्रचंड मोठ्या काचेच्या खिडक्या पाहायला मिळतात. नैसर्गिक प्रकाश आत आणण्यासाठी आणि इमारतीला हलकं ठेवण्यासाठी केलेली ही एक अत्यंत कार्यक्षम रचना होती. नक्कीच. या फंक्शनल डिझाईनमुळेच इमारती उंच जाणं शक्य झालं. पण इथे आणखी एक मोठं आव्हान इंजिनियर समोर होतं. कोणतं आव्हान? वजन तर कमी झालं होतं ना? वजन कमी झालं हेच एक आव्हान बनलं. स्टीलचा सांगाडा वापरल्यामुळे इमारत हलकी आणि उंच तर झाली, पण तुम्हाला माहीत असेलच, शिकागो हे विंडी सिटी म्हणून ओळखलं जातं. अरे हो, लेक मिशिगनवरून येणारे वाऱ्याचे प्रचंड वेगवान झोत. हो, ते वाऱ्याचे झोत या उंच आणि हलक्या इमारतींना थेट धडकणार होते. बरोबर. साधा विचार केला तर असा हलका सांगाडा वाऱ्याच्या एकाच जोरदार झोताने पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळू शकतो किंवा वाकू शकतो. मग या वाऱ्याचा सामना करण्यासाठी त्यांनी काय तंत्र वापरलं? तिथेच विंड रेझिस्टंट डिझाईनची भूमिका महत्वाची ठरते. सुरुवातीच्या काळात त्यांनी स्टीलच्या सांगाडामध्ये क्रॉस ब्रेसिंग म्हणजेच एक्स आकाराचे लोखंडी खांब वापरले. अच्छा, म्हणजे त्या चौकटीला कडकपणा आणण्यासाठी. अट उभी राहिली तर ती तुटण्याची शक्यता जास्त असते. हम्म. त्यामुळे आधुनिक गगनचुंबी इमारती या वाऱ्यासोबत थोड्याशा झुलण्यासाठी डिझाईन केलेल्या असतात. एक सेकंड, झुलण्यासाठी? म्हणजे त्या मुद्दाम लवचिक बनवल्या जातात? हे ऐकायला थोडं भीतीदायक वाटतंय. हो ना. 100 मजल्यांवर असताना इमारत हलत असेल तर आतल्या लोकांना मळमळणार नाही का? हा, सुरुवातीला लोकांना असाच प्रश्न पडायचा. म्हणूनच नंतरच्या काळात ट्यून्ड मास डॅम्परसारखं प्रगत तंत्रज्ञान वापरलं जाऊ लागलं. ट्यून्ड मास डॅम्पर्स हे काय असतं? हे एक प्रकारचं प्रचंड मोठं वजन असतं जे इमारतीच्या वरच्या भागात बसवलेलं असतं. जेव्हा वारा इमारतीला एका दिशेने ढकलतो तेव्हा हे वजन गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने विरुद्ध दिशेने सरकतं. ओहो, म्हणजे ते इमारतीच्या तोल सावरतं आणि लोकांना झुलल्यासारखं वाटू देत नाही? अगदी बरोबर. शिवाय जर तुम्ही विलिस टॉवर सारख्या इमारती पाहिल्या तर त्यांचं डिझाईन एखाद्या बंडल किंवा एकत्र बांधलेल्या नळ्यांसारखं दिसतं. मी फोटोत पाहिले ते. हे डिझाईन वाऱ्याला इमारतीभोवती सहजपणे वाहून जाण्यास मदत करतं. हे खरोखरच थक्क करणारं आहे. आणि मला वाटतं केवळ पुस्तकातून किंवा फोटोंमधून या भव्यतेची आणि त्यामागच्या विज्ञानाची कल्पना येणं अशक्य आहे. नक्कीच अशक्य आहे. हे सर्व प्रत्यक्ष अनुभवण्यासाठीच शिकागो शहर एखादा भव्य ओपन एअर क्लासरूमसारखं काम करतं. तिथे जाऊन या वास्तुकलेचा अनुभव घेण्याचे नेमके कोणते मार्ग आहेत? या शहराची भव्यता अनुभवण्यासाठी सर्वात उत्तम आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे रिव्हर आर्किटेक्चर क्रूज. शिकागो नदीच्या पात्रातून बोटीवर बसून शहराची सफर करणं. साधारण 60 ते 90 मिनिटांच्या या प्रवासात तुम्हाला 50 पेक्षा जास्त ऐतिहासिक आणि आधुनिक इमारती जवळून पाहायला मिळतात. पण इथे मला एक शंका आहे. म्हणजे चालत जाऊन इमारती बघण्याऐवजी नदीच्या पात्रातून बोटीने जाण्यात एवढं विशेष काय आहे? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पर्स्पेक्टिव्ह किंवा दृष्टिकोन. अच्छा. बघा, जेव्हा तुम्ही रस्त्यावर उभे असता तेव्हा तुम्ही इमारतीचा फक्त तळ पाहू शकता. आजूबाजूच्या इतर इमारतींमुळे तुम्हाला पूर्ण उंचीचा अंदाज येत नाही. बरोबर. आजूबाजूला खूप गर्दी असते. पण नदी ही शहराची सर्वात सखल पातळी आहे. जेव्हा तुम्ही बोटीतून पाण्यावरून वर पाहता तेव्हा तुमच्या आणि त्या इमारतींच्यामध्ये कोणताही अडथळा नसतो. अरे वा. म्हणजे त्या गगनचुंबी इमारती थेट आकाशाला भिडत असल्याचा तो विहंगम दृश्यानुभव फक्त नदीपात्रातूनच मिळू शकतो. हो, शिवाय शिकागोचा विकास या नदीच्याच आजूबाजूला झाला आहे. सुरुवातीला उद्योगांसाठी वापरली जाणारी ही नदी आता आधुनिक शहर नियोजनाचा मुख्य कणा बनली आहे. ही संकल्पना मला एखाद्या भव्य पॅनोरॅमिक सिनेमा पाहण्यासारखी वाटते. बोटीवर शांत बसून राहायचं आणि दोन्ही बाजूनी मानवी कल्पकतेची दृश्य आपोआप उलगडत जातात. अगदी परफेक्ट उपमा दिलीत तुम्ही. मला आठवतंय, स्रोतामध्ये मरीना सिटीसारख्या इमारतीचा उल्लेख होता जी मक्याच्या कणसासारखी दिसते. आणि तो ॲक्वा टॉवर. हो, मरीना सिटी आणि ॲक्वा टॉवरची उदाहरणे खूप अचूक आहेत. मरीना सिटी ही केवळ दिसण्यात वेगळी नाही, तर ती शहरातले शहर या संकल्पनेवर बांधली गेली आहे. म्हणजे सगळं काही एकाच इमारतीत. हो, तिथेच पार्किंग, तिथेच घरे आणि तिथेच करमणुकीची साधने आहेत. आणि ॲक्वा टॉवरची गोष्ट तर वाऱ्याच्या इंजिनिअरिंगशी थेट जोडलेली आहे. ते कसं? ॲक्वा टॉवरच्या ज्या नागमोडी आणि लाटांसारख्या बाल्कनी आहेत त्या फक्त सुंदर दिसण्यासाठी नाहीत का? मला तर वाटलेलं ते डिझाईन फक्त आकर्षक दिसण्यासाठी केलं असेल. नाही, त्यामागे अतिशय हुशार इंजिनिअरिंग आहे.
जेव्हा वारा एखाद्या सपाट आणि सरळ इमारतीला धडकतो तेव्हा तो इमारतीच्या कडांवरून वेगाने वाहतो हां. आणि तिथे वॉर्टेक्स किंवा वाऱ्याचे भोवरे तयार होतात जे इमारतीला हादरवू शकतात. अच्छा. मग ॲक्वा टॉवरच्या बाल्कनी काय करतात? ॲक्वा टॉवरच्या अनियमित आकाराच्या बाल्कनी वाऱ्याचा प्रवाह तोडतात आणि त्याला वेगवेगळ्या दिशांना विखुरतात, ज्यामुळे इमारतीवरील वाऱ्याचा दाब लक्षणीयरित्या कमी होतो. कमाल आहे. म्हणजे सौंदर्य आणि विज्ञान यांचा इतका अचूक मेळ क्वचितच पाहायला मिळतो. नक्कीच. पण जर बोटीतून बघणं म्हणजे सिनेमा पाहण्यासारखं असेल, जिथे तुम्ही वेगाने पुढे जाता, तर मला वाटतं वॉकिंग आर्किटेक्चर टूर म्हणजे एखाद्या कादंबरीचं पान न पान बारकाईने वाचण्यासारखे आहे. हो, हा फरक खूप छान सांगितलात. ज्यांना थांबून प्रत्येक इमारतीचा स्पर्श, रंग आणि बारकावे समजून घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी रस्त्यावरून चालत जाणारी टूर अधिक योग्य ठरते. आणि मला वाटतं या वॉकिंग टूरमध्येच खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या आर्किटेक्चरल स्टाईलचा अभ्यास करता येतो ना? अगदी बरोबर. शिकागोच्या रस्त्यांवर चालताना तुम्हाला एकाच नजरेत इतिहासाचे वेगवेगळे टप्पे दिसतात. द लूप आणि मिलेनियम पार्कच्या परिसरातून चालताना तुम्हाला निओ गॉथिक, आर्ट डेको आणि मॉडर्निझम अशा विविध शैलींची तुलना करता येते. या शैली ऐकायला खूप तांत्रिक वाटतात. समजा मी तिथे रस्त्यावर उभा आहे, तर मी एखादी इमारत आर्ट डेको आहे की मॉडर्निस्ट आहे हे कसं ओळखायचं? त्यांचे दृश्यमान फरक काय आहेत? खरं सांगायचं तर हे ओळखणं खूप सोपं आहे. समजा तुम्ही ट्रिब्यून टॉवरकडे पाहत आहात. ही इमारत निओ गॉथिक शैलीची आहे. ट्रिब्यून टॉवर, त्यात काय विशेष आहे? तिथे तुम्हाला एखाद्या युरोपियन चर्चसारख्या तोकदार कमानी दिसतील. तसेच उडणाऱ्या प्राण्यांचे कोरलेले पुतळे, ज्यांना गार्गोयल्स म्हणतात, आणि अतिशय गुंतागुंतीचं नक्षीकाम दिसेल. अच्छा, म्हणजे जुन्या युरोपियन भव्यतेला एका ऑफिस बिल्डिंगमध्ये बसवण्याचा तो प्रयत्न होता तर? हो. दुसरीकडे जेव्हा तुम्ही आर्ट डेको शैलीची इमारत पाहता, जसे की कार्बाइड अँड कार्बन बिल्डिंग, तिथे तुम्हाला तोकदार भूमितीय आकार, ठळक रेषा आणि सोन्याचा किंवा पितळ्याचा झगमगता वापर दिसेल. ही शैली 1920च्या दशकातील श्रीमंती आणि ग्रेट गॅट्सबीच्या काळाची आठवण करून देते. बापरे, खूपच रंजक आहे. आणि मग मॉडर्निझम म्हणजे काय? काळ्या रंगाच्या आणि प्रचंड काचा असलेल्या ज्या चौकोनी इमारती दिसतात त्या मॉडर्निस्ट आहेत का? होय, अगदी बरोबर ओळखलत. मॉडर्निझम म्हणजे लेस इज मोर किंवा कमीत कमी गोष्टींचा वापर. या शैलीत कोणतेही जास्तीचे नक्षीकाम नसते, फक्त स्टीलचा काळा रंग आणि मोठ्या काचा. इमारतीचा जो मूळ सांगाडा आहे तेच तिचं सौंदर्य मानले जाते. ही शैली साधेपणा आणि कार्यक्षमतेवर भर देते. या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर जाणवतं की या गगनचुंबी इमारती आणि त्यांच्या विविध शैली काही रातोरात आपोआप निर्माण झालेल्या नाहीत. अजिबात नाही. यामागे अनेक महान बुद्धिमंतांची आणि वास्तुविशारदांची दूरदृष्टी होती. हो, म्हणजे फ्रँक लॉयड राईट, लुईस सुलिवन आणि मिस वॅन्डर रोये यांसारख्या दिग्गजांनी या शहराला अक्षरशः आपल्या हातांनी घडवलंय. नक्कीच. हे ते लोक होते ज्यांनी केवळ विटा आणि काचांचे सांगाडे उभे केले नाहीत, तर 20व्या शतकातील माणूस कसा जगेल आणि कसे काम करेल याची व्याख्याच बदलून टाकली. खरंय. लुईस सुलिवन यांचा तो प्रसिद्ध मंत्र आठवतोय का? फॉर्म फ्लोज फंक्शन, म्हणजे रूपाने कार्याचं अनुसरण केले पाहिजे. हो, इमारतीचा आकार केवळ सजावटीसाठी नसावा, तर तो इमारतीच्या मूळ उद्देशाला पूरक असावा, हा तो विचार होता. आणि फ्रँक लॉयड राईट यांनी निसर्ग आणि वास्तुकला यांचा मेळ घालणारी प्रेयरी शैली विकसित केली. बरोबर. हे सगळं इतकं प्रगल्भ आहे की मला आता जाणवतंय आपण ज्याला टूर म्हणतो ती केवळ काही पर्यटकांसाठीची करमणूक नाहीये. सुट्टीवर गेलो, उंच इमारतींचे फोटो काढले आणि परत आलो, इतकंच याचं स्वरूप नाही. इंजिनिअरिंग, डिझाईन आणि अर्बन प्लॅनिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हा अक्षरशः एक जिवंत आणि खुला वर्ग आहे. हेच तर शिकागोच्या आर्किटेक्चरल टूर्सचे सर्वात मोठे यश आहे. जेव्हा विद्यार्थी तिथे चालतात तेव्हा ते केवळ निर्जीव भिंतींकडे पाहत नसतात. बरोबर. ते गेल्या 100 वर्षांतील गुरुत्वाकर्षण, वारा, जागेची कमतरता आणि मानवी गरजा यासारख्या प्रश्नांवर इंजिनियर्सनी काढलेली उत्तरे पाहत असतात. अर्ध्या एकरात 10,000 लोकांना काम करण्यासाठी जागा कशी निर्माण करायची याचे ते प्रत्यक्ष उत्तर असते. खरंच, सिद्धांत प्रत्यक्षात कसा उतरतो याचा हा उत्तम नमुना आहे. पण आता थोडे व्यावहारिक मुद्द्यांकडे वळूया. हो ना, नक्कीच. समजा जे लोक आपल्याला ऐकत आहेत त्यापैकी एखाद्याला तिथे जाऊन हा सगळा इतिहास स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचा असेल तर त्यांनी काय नियोजन करावं? भेटीचा सर्वोत्तम काळ कोणता?
शिकागोमध्ये या टूर्सचा अनुभव घेण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबर. अच्छा, म्हणजे हिवाळा टाळायचा. हो ना. हिवाळ्यात तिथली थंडी आणि लेक मिशिगनवरून येणारे वारे खूप तीव्र असतात. त्यामुळे बोटीवर किंवा रस्त्यावर फिरण्यासाठी वसंत ऋतू आणि उन्हाळा हाच सर्वात चांगला वेळ असतो. आणि या टूर्सच्या तिकिटांबद्दल बोलायचं झालं तर स्रोतांनुसार साधारण $30 ते $60च्या घरात त्याची किंमत असते. हो, साधारण तेवढीच असते. शिकागो आर्किटेक्चर सेंटर, शोरलाईन साईटसीइंग आणि वेंडल टूअर्स या काही अतिशय प्रसिद्ध संस्था आहेत ज्यांचे मार्गदर्शक उत्तम ऐतिहासिक माहिती देतात. बरं, इथे मी एक अत्यंत थेट आणि व्यावहारिक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. विचारा की. आजच्या काळात जिथे YouTubeवर 4K रिझोल्यूशनमध्ये ड्रोनने काढलेले शिकागो स्कायलाईनचे अतिशय सुंदर व्हिडिओ मोफत उपलब्ध आहेत, हां, तिथे $50-60 खर्च करून बोटीत गर्दीत बसून इमारती पाहणे खरोखरच वर्थ आहे का? पैशांची उधळपट्टी तर नाही ना? हा प्रश्न खूप रास्त आहे आणि आजकाल अनेक जण हा विचार करतात. डिजिटल जगात सर्व काही स्क्रीनवर उपलब्ध आहे. पण काय? पण कोणताच ड्रोन व्हिडिओ तुम्हाला त्या भव्यतेची शारीरिक जाणीव करून देऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही संध्याकाळच्या वेळी सनसेट क्रूजवर असता तेव्हा तो अनुभव केवळ पाहण्यापुरता मर्यादित नसतो. सूर्यास्ताची तिरपी सुवर्ण किरणं जेव्हा वेलिस टावरच्या हजारो काचांवर पडतात आणि संपूर्ण इमारत सोन्यासारखी चमकू लागते, तेव्हा तुम्ही एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता. अरे वा, हे ऐकायलाच इतकं सुंदर वाटतंय. हो, आणि तुमच्या आजूबाजूला असलेल्या पोलादी इमारतींच्या जंगलात तुम्ही स्वतःला अतिशय लहान अनुभवता आणि त्याचवेळी मानवी कल्पकतेच्या अफाट क्षमतेचा तुम्हाला अभिमानही वाटतो. बरोबर. सोबत असलेला मार्गदर्शक जेव्हा तो इतिहास जिवंत करून सांगतो तेव्हा तो अनुभव $40-50च्या किमतीपेक्षा खूप खूप मोठा असतो. ती एका न हरणाऱ्या शहराची स्पंदने असतात जी कॅमेऱ्यात कधीच कैद होऊ शकत नाहीत. क्या बात आहे. तुम्ही ज्या प्रकारे तो प्रसंग उभा केलात त्यामुळे ड्रोन व्हिडिओ आणि प्रत्यक्ष अनुभव यातला फरक अगदी स्पष्ट झाला. धन्यवाद. तो अनुभव खरोखरच शब्दांच्या पलीकडचा असतो. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण एका विलक्षण प्रवासाचा वेध घेतला. बरोबर. 1871च्या विनाशाच्या आगीपासून ते पहिल्या होम इन्शुरन्स बिल्डिंगच्या निर्मितीपर्यंत. हो. मातीच्या मर्यादांवर मात करण्यासाठी वापरलेले स्टीलचे सांगाडे, वाऱ्याचा प्रतिकार करणाऱ्या बाल्कनी, मरीना सिटी आणि ॲक्वा टॉवरमधील नाविन्य आपण पाहिलं. तसेच नदीच्या पात्रातून हा सर्व इतिहास उलगडण्याचा अनोखा दृष्टिकोनही समजून घेतला. शिवाय निओ गॉथिकपासून मॉडर्निझमपर्यंतच्या वास्तुकलेच्या शैली आणि हे शहर ज्या महान वास्तुविशारदांनी घडवलं त्यांच्या कार्याचाही आपण विचार केला. अगदी बरोबर. हे संपूर्ण शहर म्हणजे मानवी प्रबळाच्या शक्तीचे आणि समस्यांवर मात करण्याच्या बुद्धिमत्तेचे एक उत्तम उदाहरण आहे. पण आजची आपली ही चर्चा संपवताना मला एक विचार या सर्व ऐतिहासिक आणि तांत्रिक माहितीच्या पलीकडे जाऊन सर्वांसमोर ठेवायचा आहे. नक्कीच, सांगा. आपण पाहिलं की 1871च्या ग्रेट शिकागो फायर या एका दृश्य आणि भयानक संकटाने शिकागोला नाविन्यपूर्ण विचार करायला भाग पाडलं. त्या एका आगीमुळे स्टील फ्रेम आणि विंड रेझिस्टंट गगनचुंबी इमारतींचा जन्म झाला आणि वास्तुकलेत एक मोठी क्रांती घडली. पण आजच्या काळात 21व्या शतकात आपण एका वेगळ्याच आगीचा सामना करत आहोत. हवामान बदल. अगदी बरोबर. ही आग डोळ्यांना दिसत नाही, पण ती तितकीच भयंकर आहे. हवामान बदल, वाढते जागतिक तापमान आणि समुद्राच्या पाण्याची वाढती पातळी ही आजची आपली नवी संकटे आहेत. खरंय, हे संकट अदृश्य असलं तरी त्याचे परिणाम खूप मोठे आहेत. हो ना. मग प्रश्न असा पडतो की जर 1871च्या आगीने आपल्याला आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती दिल्या, तर भविष्यातील वास्तुकला या नव्या अदृश्य आगींचा सामना करण्यासाठी कोणते नवीन आणि क्रांतिकारी मार्ग शोधून काढेल? हा खरोखरच खूप गहन विचार आहे. शिकागोसारखी शहरे जी आज ओपन एअर क्लासरूम म्हणून ओळखली जातात, तीच उद्याच्या क्लायमेट प्रूफ आणि शाश्वत वास्तुकलेचा पाया रचतील का? मला तर वाटतं मानवी बुद्धिमत्ता नक्कीच यातूनही मार्ग काढेल. हो, विनाशाच्या राखेतून पुन्हा एकदा एखादी नवीन क्रांती जन्म घेईल अशी आशा आहे. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक चर्चेत.